चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावात उघडकीस आली आहे। अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका शेतकऱ्याच्या मक्याचे तब्बल 40 कट्टे सुमारे 20 क्विंटल चोरून नेल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। चांडोळ येथील शेतकरी सतपाल गोविंद सिंग बारवाल यांनी आपल्या शेतात मक्का पिकाची काढणी करून मळणी यंत्राच्या सहाय्याने धान्य वेगळे केले होते। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी दिवसभर मळणीचं काम सुरू होतं। दिवसभराच्या मेहनतीनंतर एकूण 160 कट्टे मक्का तयार झाले होते। सायंकाळी काम संपल्यानंतर शेतकरी व मजूर आपापल्या घरी परतले। मात्र या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश केला। कोणालाही संशय येऊ न देता चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं मक्याचे 40 कट्टे लंपास केले। सकाळी शेतात आल्यावर कट्ट्यांची संख्या कमी असल्याचं लक्षात येताच शेतकरी सतपाल बारवाल यांना मोठा धक्का बसला। मेहनतीनं पिकवलेलं धान्य चोरीला गेल्यानं त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे। घटनेची माहिती मिळताच बारवाल यांनी तातडीनं धाड पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। सदर प्रकरणाचा तपास धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चांडोळ बीटचे जमादार चव्हाण पुढील तपास करत आहेत। माझं नाव सतपाल गोविंद सिंग बारवाल, राहणार चांडोळ, तालुका जिल्हा बुलढाणा। रहिवासी शुक्रवारी 2 वाजता मक्का मळणी केली होती। त्यातून 110 कट्टे पूर्ण निघले होते। त्यातून 40 कट्टे रात्री चोरीला गेले आहेत। या घटनेची तुम्ही पोलीस कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? धाड पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकलेली आहे। ओके, चौकशी करत आहे। ते चौकशी करत आहे। ओके, कोणतं शिवार आहे ते? हे चांडोळ कशी येते ना, तालुका जिल्हा बुलढाणा। मक्का कधी काढली होती तुम्ही? मक्का शुक्रवारी 16 तारीख 16 जानेवारी 2026। आणि त्याचा तपास कोण करताय? चव्हाण साहेब करताय, धाड पोलीस स्टेशन। त्याचा तपास चव्हाण साहेब करत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।